नमस्कार. शासन चार यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना लागली लॉटरी, वेतनात बंपर वाढ. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सहितपणे पाहूया. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये सुधारणा करण्यासाठी 8व्या वेतन आयोगाच्या कामाला राष्ट्रीय पातळीवर वेग आला आहे. कर्मचारी संघटनांनी सुचवलेल्या सर्वोच्च फिटमेंट फॅक्टरचा विचार केला तर किमान मूळ पगार 69,000 रुपयाच्या घरात पोहोचू शकतो. 7व्या वेतन आयोगाच्या तुलनेत ही वाढ अत्यंत मोठी आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना वेतन, पेन्शन आणि भत्त्याची संपूर्ण रचनाच बदलून जाणार आहे. या पार्श्वभूमीवर हे पगार वाढीचे गणित नेमके कसे काम करते आणि विविध संघटनांनी सरकारकडे नेमकी काय मागणी केली आहे हे आपण समोर समजून घेऊया. फिटमेंट फॅक्टर ठरणार गेम चेंजर. या संपूर्ण पगार वाढीच्या प्रक्रियेत फिटमेंट फॅक्टरचा महत्त्वाचा दुवा आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर फिटमेंट फॅक्टर एक सूत्र आहे. त्याचा वापर करून जुन्या मूळ पगाराचे किंवा पेन्शनचे सुधारित वेतन संरचनेत रूपांतर करता येते. या सूत्रातील लहानशा बदलाचाही मोठा परिणाम वेतन, पेन्शन, वार्षिक वेतनवाढ आणि थकबाकीवर होत असतो. यापूर्वीच्या 7व्या वेतन आयोगामध्ये सरकारने फिटमेंट फॅक्टर 2.57 इतका निश्चित केला होता, ज्यामुळे कर्मचाऱ्याचे किमान मूळ वेतन 7,000 रुपये थेट 18,000 रुपये झाले होते. तर किमान पगार 18,000 रुपयाहून 69,000 रुपये होईल. सध्या 7व्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्याचा किमान मूळ वेतन 18,000 रुपये आहे. या मूळ पगारावर जर विविध संघटनांच्या मागण्यानुसार गणित मांडले तर मूळ पगारात किती वाढ होते ते पाहूया. जर सरकारने तज्ज्ञांच्या अंदाजानुसार 1.92चा फिटमेंट फॅक्टर लागू केला तर किमान मूळ पगार 34,560 रुपये होईल. 7व्या वेतन आयोगाप्रमाणेच 2.57चा फिटमेंट फॅक्टर कायम ठेवल्यास हा पगार 46,260 रुपये होईल. तसेच 2.86च्या फीडबॅक फॅक्टरनुसार 51,480 रुपये, तर 3च्या फीडबॅक फॅक्टरनुसार 54,000 रुपये होईल. 3.25च्या फीडबॅक फॅक्टरनुसार 58,500 रुपये आणि 3.68च्या फीडबॅक फॅक्टरनुसार किमान पगार 66,240 रुपये होऊ शकतो. मात्र सरकारने जर कर्मचारी संघटनेची सर्वोच्च मागणी मान्य करून 3.83चा फीडबॅक फॅक्टर मंजूर केला तर सर्वात कनिष्ठ श्रेणीतील केंद्र सरकारी कर्मचाऱ्याचा किमान मूळ पगार जवळपास 69,000 रुपये होईल. धन्यवाद.